मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून मी माझे PhDचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर कैलास सार्वेकर यांचा परिचय करून देणार आहे. ते कवी, समीक्षक, अभ्यासक, संशोधक व अनुवादक म्हणून प्रसिद्ध होते. मित्रांनो, या व्हिडिओमधून मी त्यांनी प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा, त्यांनी पूर्ण केलेले प्रकल्प, शोधनिबंध, लेख, परीक्षणे, व्याख्याने, त्यांचे वाङ्मयीन व इतर कार्य, त्यांच्या हाताखाली झालेले PhD व MPhil प्राप्त विद्यार्थी, त्यांच्याबद्दलच्या मराठीतील अभ्यासक, समीक्षक, कवी यांच्या प्रतिक्रिया यांची माहिती देणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक व महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक यांना या व्हिडिओतून नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास वाटतो. तर चला मग आपण त्यांच्या परिचयाकडे वळूयात. मित्रांनो, त्यांचे संपूर्ण नाव प्राध्यापक डॉक्टर कैलास नारायण सार्वेकर. कवी, समीक्षक, अभ्यासक, संशोधक व अनुवादक म्हणून ते परिचित होते. त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1952 रोजी सार्वे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव या छोट्याशा गावामध्ये झालेला होता. त्यांचा मृत्यू 3 मे 2017 रोजी प्रदीर्घ अशा आजाराने झाला. त्यांचे शिक्षण MA, MPhil व PhD इतके झालेले होते. आणि त्यांचा अनुभव जर आपण बघितला तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर महाविद्यालय येथे 1982 ते 2007 असे एकूण 25 वर्ष त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र, त्यावेळेस ते तौलनिक भाषा व वाङ्मय विभाग या नावाने ओळखले जायचे, इथे त्यांनी 8 वर्षे म्हणजे 1/11/2007 ते 31/11/2015 इतके वर्ष त्यांनी अध्यापनाचे कार्य केले व आरोग्यांच्या तक्रारीमुळे त्यांना VRS म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. त्यांनी एकूण 9 पुस्तके लिहिलेली आहेत. एकूण 45 शोधनिबंध त्यांचे प्रकाशित झालेले होते. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पुणे विद्यापीठ पुणे येथे मार्गदर्शक म्हणजे PhD व MPhilच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते. PhD व MPhil प्राप्त विद्यार्थी, त्यामध्ये PhD एकूण 6 विद्यार्थ्यांनी व MPhil 2 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेली आहे. त्यांची प्रकाशित ग्रंथसंपदा, पहिलं पुस्तक त्यांचं वेद तळ्यातल्या सावल्यांचा, प्रकाशन समिती धुळे 1990. पदवीपूर्व अभ्यासक्रमामध्ये हे पुस्तक संदर्भ पुस्तक म्हणून समाविष्ट होते. त्यानंतर त्यांचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक ते म्हणजे मराठी ग्रामीण कवितेचा इतिहास, मेहता पब्लिशिंग हाऊसने 1999 साली ते प्रकाशित केले होते. महाराष्ट्रातील जवळपास सर्व विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर तहान, स्वरूप आणि समीक्षा संपादित पुस्तक आहे हे. प्रशांत पब्लिकेशन जळगाव 2003 हे पुस्तक देखील संदर्भ ग्रंथ म्हणून विविध विद्यापीठांमध्ये वापरले जाते. त्यानंतर विचार वैभव, अमोल प्रकाशन पुणे 2004 पदवीपूर्व अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट. ललित गद्य लेणी, अमोल प्रकाशन पुणे 2004 हे पुस्तक देखील पदवीपूर्व अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट आहे. खानदेशातील उद्योजक दास्ताने रामचंद्र आणि कंपनी पुणे यांनी हे पुस्तक 2006 साली प्रकाशित केलेले आहे. त्यानंतर त्यांचं अजून एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक ते म्हणजे बोली, समाज, साहित्य आणि संस्कृती, खानदेशातील बोलींचा भाषा वैज्ञानिक अभ्यास, प्रतिभास प्रकाशन परभणी यांनी 2010 साली हे पुस्तक प्रकाशित केलेले होते. झोंबी विविध परिमाणे, प्रतिभास प्रकाशन परभणी मार्च 2012 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा बिजवाई हा कविता संग्रह प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांनी 2018 मध्ये प्रकाशित केला. हे त्यांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ आहेत. ललित गद्यलेणी, तहान, स्वरूप आणि समीक्षा, झोंबी विविध परिमाणे, त्यानंतर आदिवासी बोलींवर हे पुस्तक आहे.
बिजवाई हा कविता संग्रह, तहान याची दुसरी आवृत्ती असणारा ही मराठी ग्रामीण कवितेचा इतिहास, ही त्यांची पुस्तकं आहेत. त्यांना बीजी रोहमारे पुरस्कार हा पुरस्कार मराठी ग्रामीण कवितेचा इतिहास या समीक्षात्मक ग्रंथासाठी 2000 साली प्राप्त झाला. त्यानंतर बोली, समाज, साहित्य आणि संस्कृती या ग्रंथासाठी त्यांना 2013 साली महाबँक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचा सन्मान जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो. खानदेश ग्रामीण साहित्य संमेलन नरव्हाळ येथे 2002 साली पार पडले, त्याचे ते अध्यक्ष होते. मराठी अभ्यास मंडळ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याचे ते 2000 ते 2005 या दरम्यान अध्यक्ष होते. का स वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळे याचे ते 2002 ते 2007 या कालखंडामध्ये मानद संचालक होते. भाषा संशोधन व प्रकाशन संस्था बडोदा यांच्यातर्फे 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्रातील लोकभाषा खंडामध्ये त्यांचा खानदेशी लेवा लोकभाषा हा लेख समाविष्ट झालेला आहे. ते सदस्य होते कला विद्याशाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे. प्राध्यापक डॉक्टर सार्वेकर यांच्या समज या मराठी कवितेचा डॉक्टर निशिकांत मिरजकर यांनी केलेला हिंदी अनुवाद दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला होता. हा त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा सन्मान आहे असं आपल्याला म्हणता येईल. ते मराठी अभ्यास मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे 2011 ते 2016 या दरम्यान स्वीकृत सदस्य होते. विशेष त्यांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर ते गिरणांगण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे वार्षिकांक याचे संपादक होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडलेली होती. एमफिल आणि PhDचे पुणे विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ येथे परीक्षक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मराठी अनिवार्य या पेपरसाठी नियामक म्हणून त्यांनी कार्य केलेले दिसून येते. ते बहुश्रुत या भित्तीपत्रकाचे म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तौलनिक भाषा व वाङ्मय विभागामध्ये जे भित्तीपत्रक प्रकाशित केले जायचे त्याचे ते संयोजक होते. त्यानंतर UGC दिल्ली अनुदानित मराठी सेट नेट प्रशिक्षण वर्गाचे संयोजक म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे त्यांनी अनेक वेळा काम पाहिले. त्या व्यतिरिक्त दीर्घ संशोधन प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली विषय मराठी आणि हिंदी ग्रामीण कवितांचा तुलनात्मक अभ्यास कालावधी 2001 ते 2011. त्यानंतर भारतीय भाषा संस्थान म्हैसूर तर्फे बल्क परचेस ऑफ बुक्स अंडर GIS स्कीम अंतर्गत त्यांच्या बोली, समाज, साहित्य आणि संस्कृती या पुस्तकाच्या 150 प्रतींची खरेदी 2011 साली करण्यात आली होती. हे देखील एक महत्त्वाचं विशेष आहे. त्या व्यतिरिक्त ते प्रमुख संशोधक होते. संशोधन प्रकल्पाचं नाव आहे खानदेशातील लेवा आणि आदिवासी बोली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्याकडून त्या प्रकल्पासाठी अनुदान मिळालेले होते. कालावधी 1 जुलै 2011 ते 31 डिसेंबर 2012 या दरम्यान त्यांनी ते काम पूर्ण केलं. त्यानंतर राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्यातर्फे बोली, समाज, साहित्य आणि संस्कृती या पुस्तकाच्या 321 प्रतींची खरेदी 2012 साली करण्यात आली. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांची जी पुस्तकं आहेत ती म्हैसूर आणि कोलकाता येथे खरेदी करण्यात आली. त्या महत्त्वाच्या ग्रंथालयांमध्ये ती विकत घेण्यात आली कारण त्या पुस्तकांमध्ये संशोधनाचा आपल्याला उत्तम असा नमुना आढळतो. महाराष्ट्रातील किंवा आदिवासी भागातील बोलींचा अभ्यास त्या पुस्तकांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी 2 संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले होते. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीचा दीर्घ शोध प्रकल्प विषय मराठी आणि हिंदी ग्रामीण कवितांचा तुलनात्मक अभ्यास कालावधी 2009 ते 2011 या दरम्यान. मराठी बरोबरच हिंदीतील ग्रामीण जीवनावरील कवितांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. या निमित्ताने महाराष्ट्राबरोबरच
भारतातील हिंदी भाषिक राज्यातील ग्राम जीवनाची ओळख आणि तुलना झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचा दीर्घ संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. विषय होता खानदेशातील लेवा आणि आदिवासी बोली. कालावधी 1 जुलै 2011 ते 31 डिसेंबर 2012 या दरम्यान तो पूर्ण केला. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त खानदेशातील लेवा आणि आदिवासी बोलींचा अभ्यास त्या दरम्यान केलेला दिसून येतो. त्यांनी प्रकाशित केलेले शोधनिबंध किंवा त्यांचे प्रकाशित झालेले शोधनिबंध, लेख किंवा परीक्षणे पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे जामनेरी बोली. प्रतिष्ठानच्या अंकामध्ये 2005 साली तो प्रकाशित झाला. त्यानंतर लोकवाङ्मय आणि ग्रामीण कविता यातील परस्परानुबंध आमची श्रीवाणी या नियतकालिकामध्ये 2007 साली प्रकाशित झाला. बदलत्या ग्रामजीवनाचा वेध घेणारी कादंबरी पांगिरा राजहंस वेद यांनी 2008 साली तो प्रकाशित केला. ग्रामीण साहित्याच्या एका पिढीचे मार्गदर्शक डॉक्टर आनंद यादव लोकमतमध्ये 2009 साली हा लेख प्रकाशित झाला. कर्तृत्वाचा आत्मशोध अंधारातील प्रकाशवाटा डॉक्टर जगन्नाथ वाणी पुस्तक परीक्षण आहे. दैनिक लोकमत धुळे 2009 साली प्रकाशित झालं. त्या व्यतिरिक्त लोकवाङ्मय आणि ग्रामीण कविता यातील परस्परानुबंध लोकसाहित्य दर्शन कर्मवीर प्रकाशन 2009 साली प्रकाशित झालेला हा लेख. भाषेतील लिंगभेद पदनाम आणि आज्ञार्थी बहुवचन भाषा आणि जीवन यामध्ये हा लेख प्रकाशित झालेला आहे. आकडा शेतकरी जीवनावरील क्रांतिदर्शी नाटक दैनिक लोकमत 2010 साली प्रकाशित झाला. एक लेख इथं सुटतो आहे तो म्हणजे खानदेशचे साहित्य विश्व साप्ताहिक विवेक खानदेश विशेषांक यामध्ये 2010 साली तो प्रकाशित झाला. त्या व्यतिरिक्त आदिम विमुक्त समाजातील वैविध्यपूर्ण कथांचा संग्रह जनाई हा 2010 साली प्रकाशित झाला. समर्थ शेतकरी व नाटककार राजकुमार तांगडे नाट्यरंग सकाळ यामध्ये 2010 साली हा लेख प्रकाशित झालेला आहे. या व्यतिरिक्त बदलते वास्तव आणि ग्रामीण नाटक अक्षरगाथामध्ये 2010 साली हा लेख प्रकाशित झाला. बोलींच्या अभ्यासाविषयी कैलास सार्वेकर भाषा आणि जीवन मराठी अभ्यास परिषद यांनी तो प्रकाशित केलेला आहे 2010 साली. मराठी ग्रामीण कविता कालची आणि आजची ग्रामीण साहित्य आणि वास्तव या पुस्तकामध्ये त्यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. 2011 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर डॉक्टर तेजपाल चौधरी यांची ग्रामीण कविता दैनिक लोकमतमध्ये हा लेख 2011 साली प्रकाशित झाला. खानदेशातील पावरा बोली आमची श्रीवाणीमध्ये 2015 साली हा लेख प्रकाशित झाला आणि खानदेशातील कोकणी बोली आमची श्रीवाणीमध्ये 2015 साली हा लेख प्रकाशित झाला. मित्रांनो, त्यांनी विविध चर्चासत्र कार्यशाळा आणि व्याख्याने याच्यामध्ये व्याख्यानं दिलेले आपल्याला दिसून येतात किंवा विविध विषयांवर त्यांनी तिथल्या अभ्यासकांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. त्यामध्ये भाषा घडवी मानवा यावर व्याख्यान दिलेलं आहे. विविध विषय मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. खानदेशातील बोली, भाषिक कौशल्ये, रसग्रहण लेखन एक कौशल्य, व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्त्व, आदिवासी विद्यार्थ्यांमधील भाषिक न्यूनगंड, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाषेचे अध्यापन वास्तव व उपाय, ग्रामीण कवितेतील स्त्रीदर्शन आकाशवाणी जळगाव, नाधो महानोर यांची पानझडमधील कविता, खानदेशातील बोली आणि बहिणाबाईची काव्यभाषा अशा विविध विषयांवर त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये ज्या कार्यशाळा झाल्या किंवा प्राध्यापकांचे जे उद्बोधन वर्ग होतात त्यामध्ये व्याख्यानं दिलेली होती. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी PhD केली त्यांची नावं आणि त्यांचे विषय तुम्हाला मी वाचून दाखवतो. डॉक्टर किरण गंगापूरकर चाळीसगावचे प्राध्यापक होते. हे सरांचे मित्र होते. त्यांनी स्वातंत्र्योत्तरकालीन वृत्तपत्रे व नियतकालिकांतील मराठी जाहिरात लेखकांचा भाषिक अभ्यास या विषयावर PhD केली होती. डॉक्टर वसुमती पुंडलिक पाटील साक्रीच्या आहेत. त्यांनी उत्तर महाराष्ट्र दक्षिण गुजरातमधील अहिराणी व गुजराती लोकसाहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन केलेले आहे. त्यानंतर डॉक्टर लीलावती जिभाऊ देवरे धुळ्याच्या SSCPS या महाविद्यालयामध्ये त्या प्राध्यापिका होत्या. त्यांनी विठ्ठल वाघ यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर PhD केलेले आहे. त्यानंतर डॉक्टर शारदा वामन मोरे
धुळ्याच्या बाजूला नगाव येथे महाविद्यालय आहे, तेथे त्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी ग्रामीण कादंबऱ्यांमधील स्त्री व्यक्तिरेखांचा अभ्यास, त्यामध्ये अंजनी के नारखेडे, पाचोळा रारम बोराडे, झोंबी आनंद यादव, बारोमास सदानंद देशमुख या कादंबऱ्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर डॉक्टर जिभाऊ फुला पाटील भुसावळ येथे प्राध्यापक आहेत. त्यांनी मराठी ग्रामीण ललित गद्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन केलेले आहे. त्यानंतर डॉक्टर राहुल भालेराव पाटील पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ते प्राध्यापक आहेत. त्यांनी साठोत्तरी मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन कार्य केलेले आहे. या व्यतिरिक्त एमफिल प्राप्त विद्यार्थी आहेत. त्यामध्ये प्राध्यापक योगेश ज्ञानेश्वर शिंदे यांनी नियतकालिकांचा अभ्यास कालखंड 1989 ते 1983, कालखंडात थोडं इथं काही झालं आहे, तर नियतकालिकांचा अभ्यास या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. कदाचित तो 1889 ते 1983 असा कालखंड असावा. त्यानंतर प्राध्यापक जयवंत राजीव वैश्वनाथ यांनी डॉक्टर जगदीश कदम यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर एमफिल केलेली आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर त्यांचं इतर कार्य जर आपण बघायला गेलो तर नवापूर महाविद्यालय व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे कार्यरत असताना अनेक कार्यशाळा, चर्चासत्र, परिषदा, वाङ्मयीन उपक्रमांचे संयोजक म्हणून त्यांनी कार्य केले. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठीचा अहोरात्र ध्यास त्यांनी घेतलेला होता. मी अगदी जवळून याचा अनुभव घेतलेला आहे, कारण मी साधारणतः 3-3.5 वर्ष सरांसोबत प्रत्यक्ष त्यांच्या कॅबिनमध्ये बसून काम केलेलं आहे. तेव्हा मी फेलोशिपवर होतो आणि त्यांचा अतिशय जवळून मी अनुभव घेतलेला आहे. या विद्यार्थ्यांचे ते आधारवड होते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, लेखक, कवी, पत्रकार यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मग यामध्ये राजन गवस असतील किंवा अतिशय मोठमोठे प्राध्यापक आणि लेखक यांचा समावेश होतो. त्यांच्याविषयी नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण बघूयात. त्यांच्यावर आम्ही जो गौरवग्रंथ काढलेला आहे त्याच्या मलपृष्ठावर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. या ग्रंथाला नागनाथ कोत्तापल्ले सर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे, त्याच्यातील हा भाग आहे. ते काय म्हणतात बघा. प्राध्यापक कैलास सार्वेकर हे माझे गेल्या 35 वर्षापासूनचे मित्र होते. ते ग्रामीण साहित्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते होते. महाराष्ट्रातील ग्राम जीवनाशी, आदिवासी जीवनाशी समरस होऊन ते ग्रामीण साहित्य चळवळीचे काम करीत होते. ग्रामीण साहित्याचे संशोधनही करीत होते. त्यांनी केलेले संशोधन मराठी साहित्य संशोधनात मोलाची भर टाकणारे आहे. विशेष म्हणजे ते स्थानिक बोलींच्या अभ्यासातही रमून गेले. कदाचित त्यांनी केलेला हा बोलींचा अभ्यास मराठीतील पहिला वहिला अभ्यास असेल. बघा, अतिशय महत्वाची प्रतिक्रिया आहे ही, की कदाचित त्यांनी केलेला हा बोलींचा अभ्यास मराठीतील पहिला वहिला अभ्यास असेल. नवापूर सारख्या गुजरातच्या सीमारेषेवरील गावात राहून संशोधन करणे, चळवळ करणे हे अधिक अवघड गोष्ट असते, परंतु कैलास सार्वेकर हे सारे निष्ठेने करीत होते. ग्राम जीवनासंबंधीच्या आंतरिक प्रेमाने करीत होते. सार्वेकरांनी ग्रामीण जीवनातील दुःख, दारिद्र्य, श्रद्धा व अंधश्रद्धा ही पाहिलेल्या साहिलेल्या होत्या. मराठी साहित्य विश्वातील साऱ्याच वाङ्मयीन चळवळी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने निष्प्रभ करून टाकल्या, तरीही ग्रामीण साहित्य, ग्रामीण जीवन, ग्रामीण साहित्य चळवळ यांच्याशी शेवटपर्यंत ज्यांनी स्वतःची बांधिलकी सांगितली त्यात कैलास सार्वेकर आहेत, यात शंकाच नाही. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रतिक्रिया आहे. यानंतर त्यांच्याबद्दल उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर NK ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे आपण बघूया. विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी मराठी विषयाची जी पुस्तके तयार केली गेली त्यातही डॉक्टर सार्वेकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपले योगदान दिले होते. त्यामुळे मराठीच्या क्रमिक पुस्तकातून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिक्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रतिबिंब प्रकर्षाने जाणवते. माणूस म्हणून कैलास सार्वेकर थोर होतेच, पण मराठी सारख्या विषयातही प्रयोग पद्धतीचा वापर करून जे प्रकल्प त्यांनी राबविले त्याला तोड नाही. डॉक्टर कैलास सार्वेकर हे एक अस्वस्थ आत्मा घेऊन वावरत होते.
ते कार्यरत असलेल्या महाविद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या भीषण वास्तवामुळे ते अस्वस्थता त्यांच्यात निर्माण झाली होती. यानंतर प्राध्यापक डॉक्टर मदन कुलकर्णी हे मराठीतील ख्यातनाम समीक्षक आहेत. त्यांची प्रतिक्रिया काय आहे बघा सरांबद्दल. डॉक्टर सार्वेकर आयुष्यात कष्टाने उभा झालेला माणूस, सहृदयाचा, सभोवतीच्या जगाचे भान बाळगणारा, ग्रामीण वाङ्मयच नव्हे तर भाषा आणि बोलीचा चांगला अभ्यासक म्हणून मी त्यांना ओळखतो. आदिवासी मुलांच्या मनातील भाषिक न्यूनगंड दूर करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयोग केलेत. त्यामागे त्यांची वाङ्मयीन दृष्टी आणि सामाजिक भान कारणीभूत होते. प्राध्यापक मदन कुलकर्णी पुढे म्हणतात, डॉक्टर सार्वेकरांची वृत्ती अध्यापन प्रवण आहे, तशीच अध्ययोन्मुखही आहे. प्राध्यापक शिक्षकाच्या ठिकाणी ही प्रवृत्ती आवश्यक असते. मित्रांनो, त्यांच्या या प्रवृत्तीचा मी खूप जवळून अनुभव घेतलेला आहे. अनेकदा सण असायचे, विविध उत्सव असायचे, परंतु सार्वेकर सर हे नेहमी अध्ययनामध्ये किंवा अध्यापनामध्ये गुंग असलेले, मग्न असलेले मी पाहिलेलं आहे. नेहमी त्यांचं अध्ययन जे आहे ते चालत असायचं. विविध पुस्तकं ते वाचायचे. मराठी आणि हिंदीतील ग्रामीण साहित्याचा, बोलींचा अतिशय सखोल असा अभ्यास ते करायचे. आम्ही एखादा सण साजरा करत असू तेव्हा सरांचा मध्येच फोन यायचा व ते विचारायचे की अमुक अमुक कविता तुझ्याकडे पूर्ण आहे का, आणि मग आम्हाला ती त्यांना उपलब्ध करून द्यावी लागायची. तर अशा पद्धतीने अध्ययोन्मुख असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि शिक्षकाच्या ठिकाणी, प्राध्यापकाच्या ठिकाणी ही जी प्रवृत्ती आहे ती खूप आवश्यक असते. अलीकडे ही प्रवृत्ती खूप दुर्मिळ अशी आपल्याला दिसून येते. मित्रांनो, डॉक्टर सार्वेकर नेहमीच अहमगंडापासून दूर राहिले. त्यांचा मैत्रभाव, व्यापक दृष्टिकोन, स्नेहशील वृत्ती याचा अनुभव मी घेतला आहे. महाराष्ट्रात माझ्या पिढीतील अनेकांशी माझे मित्रवत संबंध आहेत. त्यापैकी डॉक्टर सार्वेकर हे एक महत्वाचे नाव आहे. डॉक्टर मदन कुलकर्णी यांची ही प्रतिक्रिया होती. यानंतर प्राध्यापक डॉक्टर मनोहर जाधव यांची प्रतिक्रिया. ते पुणे विद्यापीठामध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत. त्याआधी ते विभाग प्रमुख देखील राहिलेले आहेत. ते काय म्हणतात, नवापूर सारख्या आदिवासी भागात प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केलेली असल्यामुळे आदिवासी मुलांचे प्रश्न त्यांना माहीत होते. या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना लिहितं बोलतं करणं अशी कामं ते मन लावून करीत असत. विद्यार्थ्यांचे सामाजिक भान आणि जीवनविषयक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असत. ते व्यवसायानं आणि वृत्तीनंही प्राध्यापक होते. डॉक्टर सार्वेकरांचे संघटन कौशल्य उत्तम होते. समवयीन आणि ज्येष्ठ मंडळींशी त्यांचा उत्तम संपर्क होता. यानंतर कवी इंद्रजित भालेराव यांची प्रतिक्रिया आहे. मित्रांनो, कवी इंद्रजित भालेराव यांनी सुरुवातीला ज्या वक्तृत्व स्पर्धा किंवा काव्यवाचन स्पर्धा यांच्यामध्ये सहभाग घेतला होता त्याचे डॉक्टर कैलास सार्वेकर हे परीक्षक होते आणि इंद्रजित भालेराव यांच्या एका पुस्तकाचा सार्वेकर सरांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला होता. या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर पुढे कवी इंद्रजित भालेराव असं म्हणतात, या माणसाने म्हणजे डॉक्टर कैलास सार्वेकर यांनी आपल्यावर जे उपकार केले त्याची कुठेतरी कृतज्ञ नोंद व्हावी असे मला फार वाटायचं. माझं घरीदारी हे पुस्तक मी त्यांना अर्पण केलं, ते याच कृतज्ञतेपोटी. म्हणजे कवी इंद्रजित भालेराव यांच्यासारखा व्यक्ती डॉक्टर कैलास सार्वेकर यांना त्यांचं एक पुस्तक अर्पण करतो. यामध्येच सार्वेकर सर यांचं महत्त्व जे आहे ते सामावलेलं आपल्याला दिसून येतं. सरांबद्दलच्या अभ्यासकांच्या प्रतिक्रिया, त्यामध्ये पुढील प्रतिक्रिया आहे. डॉक्टर आशुतोष पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत. सरांच्या निधनानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठी साहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक म्हणून खानदेशातील जी नावे महाराष्ट्राला परिचित आहेत त्यात डॉक्टर कैलास सार्वेकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नवापूर सारख्या ठिकाणी दीर्घकाळ नोकरी करत असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी त्यांनी केलेलं काम महत्वाचं आहे. आदिवासी बोलीचे ते एक महत्वाचे अभ्यासक होते. त्याबाबत साहित्य संस्कृती मंडळाचा प्रकल्पही त्यांनी पूर्ण केला होता. कासव आणि प्रगत अध्ययन संस्थेचे संचालक आणि मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम खूप मोठे आहे. कविमनाच्या या माणसाची पुरुषोत्तम पाटील आणि आनंद यादव ही दोन दैवते होती. त्यांच्याशी असलेले त्यांचे नाते शब्दापलीकडचे होते. वैयक्तिक स्तरावर त्यांचे आणि माझे नाते हे खूप निराळे होते.
त्यांच्या जाण्याने वैयक्तिक पातळीवर माझी झालेली हानी कधीही भरून न येणारी आहे. सरांना भावपूर्ण आदरांजली. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक पातळीवर माझी झालेली हानी कधीही भरून न येणारी नाही झाले सरांना आहे असं म्हणायचं असेल तर अशा पद्धतीने अभ्यासकांनी त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सरांचे काही फोटो मी इथं शेअर करत आहे. त्यामध्ये बघा आनंद यादव यांच्यासोबतचा त्यांचा फोटो आहे. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगतो की सार्वेकर सरांनी त्यांची PhD आणि त्यांचं MPhil हे डॉक्टर आनंद यादव यांच्याकडे केलेलं होतं आणि आनंद यादव हे मराठीतील ज्येष्ठ ग्रामीण लेखक होते, समीक्षक होते. त्यांनी ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू केली होती. अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर कैलास सार्वेकर यांची जडणघडण झालेली होती. त्यानंतर इथं विठ्ठल वाघ यांच्यासोबत आपल्याला डॉक्टर कैलास सार्वेकर, त्यांच्या पत्नी, त्यानंतर संपादिका डॉक्टर लीलावती देवरे, त्यांचे पती डॉक्टर JS देवरे हे दिसून येतात. यानंतर अभ्यासिकेमध्ये मग्न असताना डॉक्टर कैलास सार्वेकर यांचा फोटो आहे. या व्यतिरिक्त मित्रांसोबत एका आनंदाच्या क्षणी डॉक्टर कैलास सार्वेकर आपल्याला दिसून येतात. अतिशय तरुण वयातला म्हणजे महाविद्यालयीन जीवनातला त्यांचा हा फोटो आहे बघा. विद्यार्थी म्हणून त्यांनी कविवर्य राजा महाजन यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं, त्यावेळेस त्यांचा हा फोटो काढलेला आहे. त्यावेळेस ते विद्यार्थी होते. मित्रांनो, खानदेशातील एक प्रसिद्ध कवी राजा महाजन यांचे डॉक्टर कैलास सार्वेकर हे विद्यार्थी होते, हे लक्षात घ्या. हा फोटो 1981 सालचा आहे. यानंतर विदर्भ संशोधन मंडळ आणि भारतीय भाषा संस्थान इंदोर 2 दिवसीय चर्चासत्रामध्ये मांडणी करताना हा फोटो आहे. यानंतर लोकवाङ्मय आणि ग्रामीण कविता या विषयावर शोध निबंध सादर करताना सार्वेकर सर 2007 साली. यानंतर 1999 साली पहिले खानदेश साहित्य संमेलन साजरे झाले होते. त्यामध्ये कविता सादर करताना डॉक्टर कैलास सार्वेकर सर यांचा फोटो आहे. हिंदी भाषेच्या निरपेक्ष सेवकांच्या सत्काराप्रसंगी डॉक्टर सार्वेकर, अध्यक्षस्थानी आद्य कुलगुरू प्राध्यापक NK ठाकरे. मित्रांनो, मला हा कार्यक्रम आठवतो. डॉक्टर तेजपाल चौधरी यांचा सत्कार व्हावा, तो पुणतांबेकर सर यांच्या हस्ते व्हावा, यासाठी तेजपाल चौधरी सर यांनी खूप प्रयत्न केले होते. कारण ते ज्या महाविद्यालयामध्ये शिकले डॉक्टर कैलास सार्वेकर सर, ते म्हणजे MJ महाविद्यालय, आणि या महाविद्यालयामध्ये डॉक्टर तेजपाल चौधरी हे खूप मोठे समीक्षक होते हिंदी भाषेतले, आणि त्यांचा सत्कार व्हावा यासाठी सार्वेकर सर यांनी अनेक लोकांना सोबत घेतला आणि त्यांचा सत्कार घडून आणला होता धुळ्यामध्ये. यानंतर आशुतोष पाटील यांनी ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की पुरुषोत्तम पाटील आणि आनंद यादव हे डॉक्टर कैलास सार्वेकर सर यांची 2 दैवत होती. त्यांच्या सोबतचा हा फोटो आहे. सार्वेकर सर त्यावेळेस तरुण वयात होते. एक कार्यक्रम आहे त्यातला हा फोटो आहे. त्यानंतर हा शुद्धलेखन नियमावली कासवानी मराठी प्रगत अध्ययन संस्था यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आली, त्यावेळेस सार्वेकर सर आहेत. कुटुंबासमवेतचा हा फोटो आहे बघा. त्यांचे वडील, त्यांच्या आई, ते स्वतः, त्यांचे भावंड, त्यांच्या पत्नी, त्यांच्या भावजया आणि घरातील इतर लहान मुलं यांच्यासोबत हा फोटो आहे. साधारणतः 85च्या आसपासचा हा फोटो असावा. आणि त्यांच्या पत्नी व मुलांसोबतचा हा फोटो आहे. त्यांच्या मुलीचे नाव प्रतिमा आणि मुलाचे नाव रूपक. हा त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेचा फोटो आहे. त्यावेळेस सरांची आरोग्य जे आहे ते बऱ्यापैकी ढासळलेलं होतं. यानंतर 6 महिन्यातच सरांचं निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि हा मुलीच्या लग्नाच्या वेळेचा फोटो. सरांवरील जो गौरव ग्रंथ आहे तो
त्यांचे जे विद्यार्थी आहेत PhDचे, त्यामध्ये डॉक्टर लीलावती देवरे, डॉक्टर शारदा मोरे, प्राध्यापक राहुल पाटील आणि इतर जे आहेत, वसुमती पाटील असतील, जे पाटील सर असतील, त्यानंतर त्यांचे मित्र असतील सावखेडकर सर, या सर्वांनी मिळून नवोदोत्तरी मराठी ग्रामीण साहित्य हा स्मृती गौरव ग्रंथ त्यांच्यावर काढलेला आहे. हा गौरव ग्रंथ देखील अतिशय उत्तम प्रकारचा झालेला आहे. जळगाव येथील प्रशांत पब्लिकेशन यांनी तो प्रकाशित केलेला आहे. यामध्ये 90 नंतरच्या मराठीतील कथा, कविता, कादंबरी, नाटक आणि ललित गद्य व इतर जे काही वाङ्मय प्रकार आहेत, समीक्षा यांचा आढावा या ग्रंथामध्ये घेतलेला दिसून येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एका छोट्याशा खेड्यामध्ये जन्माला आलेले, तिथं त्यांनी शिक्षण घेतलं. जळगाव सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी पुढे शिक्षण घेतलं आणि ग्रामीण भागातील छोट्याशा गावातून आलेला हा मुलगा पुढे मराठीतील एक समीक्षक म्हणून, कवी म्हणून, अनुवादक म्हणून, संशोधक म्हणून परिचित झाला किंवा पुढे प्रतिष्ठित आला. तर अशा व्यक्तीकडून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. तेव्हा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. आपल्या मुलांना तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करा, त्यांना प्रेरणा द्या. धन्यवाद.